आवाज येतोय काय? हॅलो. हॅलो, आवाज येतो का? गुगल मीट वापरता का हो तुम्ही? हॅलो. नाही सर. जर गुगल मीट वापरलं ना तर तिकडे ती बऱ्याच वेळ चालते बरं का. 100चं लिमिट असतं तिकडे. 100 जण जॉईन होऊ शकतात आणि ते 100 जण जॉईन जर झाले तिकडे, तुमची टोटल स्ट्रेंथ किती आहे सेकंड इयरची? 64. हा 64. दोन्ही डिव्हिजनची? बी डिव्हिजन फक्त. बरं, ठीक आहे. बघा ना, एक रिक्वेस्ट करा ना सीसींना तुमच्या. एकतर ते कसं करा म्हणावं त्यांना, एकतर गुगल मीट वापरा किंवा झूम जे आहे ते थोडंसं पेड वगैरे घ्या म्हणावं आहे ना. काय बघा ना, हे ऍडमिट करत बसायला लागतंय. बाकीचे ऍडमिट करतात का कसं, की ऑटोमॅटिक ऍडमिट होतात विद्यार्थी? माहित नाही ना. हॅलो. ऑटोमॅटिक ऍडमिट. ठीक इथे आहे. सेटिंग मध्ये तुम्ही करा होती. कसं आहे बघा ना, शेवटच्या 5 मिनिटात कोणतरी जॉईन होतं आणि 5 मिनिटात जॉईन होऊन परत जातात. ते असे पण काही विद्यार्थी असतात आहे. हे चुकीचं आहे बरं का थोडंसं. त्यासाठी ते कोण येतं कोण जातं हे कळलं पाहिजे थोडंसं टीचरला आहे. रिक्वेस्ट करून बघा ना तुमच्या सीसींना, एकतर पेड थोडंसं घेता येतं का बघा म्हणावं झूमचं, जे 24 तास थोडंसं चालेल. आणि सगळ्या प्रत्येक टीचरची लिंक वेगळी राहते काय? हॅलो. येस सर. हा, जे थोडंसं विचित्र आहे, एकच लिंक असली पाहिजे डिव्हिजन बी साठी. जसा आपला एकच क्लास असतो, त्या क्लासमध्ये आपण जातो आणि बसतो आणि लेक्चर अटेंड करतो. सिमिलरली जर ते पेड घेतलं आपण तर पूर्ण डिव्हिजन बी साठी एकच लिंक राहणार आणि फॅकल्टी जे काय आहेत ते त्या फॅकल्टी आणि विद्यार्थी एकाच लिंक वरती जाऊन तिकडे ते लेक्चर काय म्हणणार बघा. मी चेक करतो बरं का ती सेटिंग कुठे आहे. ऍडमिट ऑल ऑटोमॅटिकली ऍडमिट होतील. ते बघायला पाहिजे बरं का कुठे आहे. मी बघेन पुढच्या लेक्चरला. आता नाही सापडत आहे. स्क्रीन दिसते का? हॅलो. हो सर. हो सर. येस. हा, कोर्स ऑब्जेक्टिव्ह दिसतात? येस सर. समजलं का कोर्स ऑब्जेक्टिव्ह? हा, कोर्स ऑब्जेक्टिव्ह समजले का? जाऊया पुढे. हो सर. कोर्स आउटकम कडे. ठीक आहे. कोर्स आउटकम म्हणजे काय तर ऍट द एंड ऑफ दिस सेमेस्टर और ऍट द एंड ऑफ दिस कोर्स अँड स्टुडंट शुड बी एबल टू अंडरस्टँड समथिंग, ज्याला आपण म्हणू की
बघा आता येत राहिले ना विद्यार्थी, ते ऍडमिट बटन दाबत बसायला लागायला लागले. टू डेव्हलप कम्प्युटर प्रोग्राम्स, ठीक आहे. At the end of or after completion of this course or at the end of this course, student will be able to develop computer programs. विद्यार्थ्यांना कम्प्युटर प्रोग्राम्स डेव्हलप करता यायला पाहिजेत, हे आउटकम आहे ह्या विषयाचं. व्हेरियस सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, जे आपण कोर्स ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण बघितलं आहे, डिफरंट टाइप्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स वी कॅन सॉल्व्ह. So students should be able to develop computer programs for solving various civil engineering problems. This is the first course outcome. काय अडचण? हॅलो हॅलो. No, sir. सेकंड, मॅट्रिक्स ऑपरेशन. आता मॅथ्स मध्ये तुम्ही मॅट्रिक्स शिकला का हो? Yes, sir. तर तिकडे मॅट्रिक्स वरती काही ऑपरेशन्स करतो आपण. ऍडिशन ऑफ टू मॅट्रायसेस, मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस, सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस. एखादा मॅट्रिक्स दिला असेल तर त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज मॅट्रिक्स वगैरे करणं, ह्या ज्या काही मॅट्रिक्स ऑपरेशन्स म्हणून आपण ह्याला. सो मॅट्रिक्स ऑपरेशन्स वी कॅन परफॉर्म व्हेरी इझिली आहे ना, विथ द हेल्प ऑफ अगेन प्रोग्रामनी ते इझिली आपल्याला शक्य होतं, ठीक आहे. तर ते मॅट्रिक्स ऑपरेशन्स कसे करायचे आहे ना, विच आर नेसेसरी फॉर स्ट्रक्चरल अनालिसिस. आता हे तुम्हाला जास्त माहिती, मला जास्त यातलं काही कळत नाही सिव्हिल मधलं बरं का. स्ट्रक्चरल अनालिसिस जे काही करता तुम्ही ऍज अ सिव्हिल इंजिनियर, वेअर वी आर युझिंग डिफरंट मॅट्रायसेस म्हणून आपण. मॅट्रिक्स वापरला जातो का स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये? हॅलो हॅलो. का आतापर्यंत कधी वापरला नाही? आतापर्यंत नाही वापरलेला. हा, तर मग मे बी थर्ड इयरला किंवा फायनल इयरला वगैरे असेल ते ना स्ट्रक्चरल अनालिसिस. वेअर समजा हा आपला बीम आहे बरं का, थोडंसं बघा ना, मला जास्त नाही माहित. हा बीम आहे आणि इकडे काहीतरी लोड अप्लाय होतो, इकडे काहीतरी लोड अप्लाय होतो, आणि इकडे काहीतरी कॉलम असतो असं आपण समजू. टी शेपचं असलं काहीतरी आहे, जो हा कॉलम आहे, हा बीम आहे. मग इकडे बघा ना, लोड इकडे आला, मग इकडच्या ठिकाणी काहीतरी असेल, स्ट्रेसेस काय म्हणतात बघा ना, स्ट्रेसेस डेव्हलप होतात, बरोबर का? इथे काहीतरी स्ट्रेस डेव्हलप होणार, इथे काहीतरी स्ट्रेस डेव्हलप होणार, आणि मग हा जो काही बीम आहे हा कुठनं फेल होणार, ठीक आहे, त्याचं फेल्युअर कुठनं होईल, तर त्याचं अनालिसिस म्हणजे थोडक्यात स्ट्रक्चरल अनालिसिस म्हणून आपण. हे जे काही स्ट्रक्चर आहे ह्याचं अनालिसिस करणं, अँड वी कॅन प्रेडिक्ट. आपण तिकडे प्रेडिक्ट करू शकतो की हे कुठनं फेल झालं तर हे कुठनं फेल होईल, तर त्याला स्ट्रक्चरल अनालिसिस म्हणतात. आणि ते करण्यासाठी मॅट्रिक्स वगैरे वापरू शकतो आपण. फायनाइट एलिमेंट मेथड असा काही विषय होता का डिप्लोमाला? हॅलो. फायनाइट एलिमेंट मेथड, FEM म्हणतात त्याला. तर त्या विषयामध्ये पण इकडे मॅट्रिक्स वापरून आपण वी कॅन सॉल्व्ह डिफरंट स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स. थोडक्यात आपण समजून काय घेतोय की विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर प्रोग्रामिंग म्हणून आपण, विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर प्रोग्रामिंग मॅट्रिक्स ऑपरेशन्स वी कॅन परफॉर्म. दिस मॅट्रिक्स ऑपरेशन्स विल बी हेल्पिंग अस टू परफॉर्म स्ट्रक्चरल अनालिसिस. आणि ते गरजेचं स्ट्रक्चरल अनालिसिस असेल तर ते मॅट्रिक्स ऑपरेशन्स आपल्याला करता यायला पाहिजे. समजलं का सेकंड आउटकम? हॅलो हॅलो. हो सर. थर्ड जो आहे हा थर्ड रिलेटेड टू न्यूमरिकल मेथड्स म्हणू आपण, जो आपला कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड न्यूमरिकल मेथड्स हा विषय आहे. तर तिकडे कॅल्क्युलेटिंग रूट्स ऑफ इक्वेशन्स. समजा माझ्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. कसले इक्वेशन्स आहेत? लिनियर इक्वेशन्स आहेत असं म्हणू आपण. अँड आय वॉन्ट टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. So we can finding values of x and y means what? Finding the roots. त्याला आपण रूट्स फाइंड करणं असं म्हणतो. इक्वेशनचे रूट्स फाइंड करणं असं म्हणतो. मग असले काही दोन इक्वेशन्स असतील आपल्याकडे, अँड इफ वी वॉन्ट टू फाइंड आउट रूट्स ऑफ द इक्वेशन, तर ते आपण कशाने फाइंड आउट करू शकतोय? न्यूमरिकल इंटिग्रेशन्स वापरून किंवा ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स वापरून. आणि हे सगळं आहे ना, न्यूमरिकल इंटिग्रेशन तुमचं, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स असतील, तर हे परत एकदा कशासाठी? देअर व्हेरियस ऍप्लिकेशन्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम्स काही सॉल्व्ह करायचे असतील, तर अशा ठिकाणी आपल्याला
काही इक्वेशन्स भेटतात, असं म्हणू आपण, काही इक्वेशन्स भेटतात आपल्याला मॅथमॅटिकली, काही इक्वेशन्स भेटतात. लेट अस कॉल इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, and if I have two different equations, and if I wanted to find out roots of these two equations, I can find out with the help of again numerical methods. मॅथमॅटिकल मेथड्स आहेत काही बरं का, सायंटिस्ट लोकांनी सांगितलेल्या, ज्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिशियन्स होते, तर त्यांनी काही मेथड्स सांगितलेल्या आहेत. त्या मेथड्सद्वारे आपण काय करू शकतो, एखाद्या इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करू शकतो, म्हणजे त्यांची व्हॅल्यू. आलं का लक्षात? हॅलो 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 हॅलो. हो सर. हो सर आले. छोटस एक्झाम्पल देतो बघा ना, जास्त मॅथ्स पण काय बघा ना. 2x इज इक्वल टू 3y असं काहीतरी एक इक्वेशन आहे, आणि इकडे आपल्याकडं 5 आहे असं समजू आपण, 5 आहे असं समजू, ठीक आहे. तर x आणि y च्या व्हॅल्यू काय असतील? एक पॉसिबिलिटी. आता आपल्याकडे एकच इक्वेशन घेतोय आपण, पण तिकडे 2 इक्वेशन असतात, आणि ते दोन्ही इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. पण आता इथे समजण्यासाठी आपण फक्त एकच इक्वेशन घेतलेलं आहे, 2x + 3y = 5. मग अशा काय x आणि y च्या व्हॅल्यूज पाहिजेत मला, जेणेकरून हे इक्वेशन बॅलन्स्ड राहील. वेगळ्या भाषेत, मॅथमॅटिक्स पेक्षा थोडस वेगळी भाषा. हॅलो सांगा. x ची व्हॅल्यू अशी मी काय घ्यायला पाहिजे, y ची व्हॅल्यू मी अशी काय घ्यायला पाहिजे, जेणेकरून हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. हॅलो हॅलो येईल का सांगता? एक घेतली तर x ची 1 आणि y ची 1. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा एक एक हा, x ची पण व्हॅल्यू मी 1 घेतली आणि y ची पण व्हॅल्यू जर मी 1 घेतली, तर डेफिनेटली हे इक्वेशन जे काही आहे ते बॅलन्स होतं. म्हणजेच इकडे x आणि y च्या व्हॅल्यू ह्या 1 ठेवल्या गेल्या पाहिजेत. मग ह्या x आणि y ची व्हॅल्यू 1 म्हणजे ते रूट्स आहेत. रूट्स म्हणजे काय, तर वी आर फाइंडिंग दी व्हॅल्यूज of x and y. We are finding the values of the variable from the equations, and if we are getting values and if we are putting those values in the equation, that equation gets balanced. म्हणजे ते सॅटिस्फाय करतं. त्या x आणि y च्या व्हॅल्यू ज्या आपण फाइंड आउट केल्या, त्या जर व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये टाकल्या, तर ते सॅटिस्फाय करतं म्हणजे लेफ्ट हँड साइड जी काय आहे ती राईट हँड साइड सोबत येते. LHS = RHS असं आलं की आपण म्हणतो ते इक्वेशन बॅलन्स्ड झालं. म्हणजे जे काय आपण रूट्स फाइंड आउट केले, ते रूट्स हे त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. म्हणजेच ते ऍक्च्युअल रूट्स आहेत त्या इक्वेशनचे. कळलं का? हॅलो यस. हो सर. हो सर. हा येस सर. पॉइंट नंबर 4 कडे जातोय आपण. कॅरिंग आउट स्टॅटिस्टिकल अनालिसिस ऑफ डेटा. आपल्याकडे बराच काही डेटा असतो बरं का. तुम्हाला तुमच्या डिप्लोमा मध्ये कधी असं काही जास्त डेटा तुम्ही त्याचं अनालिसिस वगैरे केलंय का? कोणाचा प्रोजेक्ट वगैरे असेल बघा, माहित नाही मला. बीमचा अनालिसिस म्हणा, बऱ्याच ठिकाणचा डेटा आपण बराच डेटा असतो आपल्याकडे, आणि तो स्टॅटिस्टिकल अनालिसिस वापरून आपण काहीतरी त्याच्यावरती मेथड वापरतो. स्टॅटिस्टिकल मेथड्स म्हणून आपण, स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 10 व्हॅल्यू आहेत, आणि त्या 10 व्हॅल्यूची मी ऍव्हरेज काढतो. ज्यावेळेस मी ऍव्हरेज काढतो, तर ती स्टॅटिस्टिकल मेथड झाली. ऍव्हरेज म्हणजे एक मेथड झाली थोडक्यात. स्टँडर्ड डेव्हिएशन ही वेगळी मेथड झाली. येतं का लक्षात? बघा, ऍव्हरेज फाइंड करणे, मीन फाइंड करणे, तर ह्या ज्या काही आहेत त्या मॅथमॅटिकल मेथड्स आहेत, ज्याला आपण स्टॅटिस्टिकल मेथड्स म्हणू. व्हेन वी आर हॅव्हिंग लार्ज अमाउंट ऑफ डेटा, and data, if we wanted to analyze, in that case what we can do, we can use some statistical methods. आणि हे परत कशासाठी, तर ऍप्लिकेशन, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डोमेन मधले ऍप्लिकेशन सॉल्व्ह करण्यासाठी. समजलं का? हॅलो हॅलो हॅलो. येस सर. येस हो सर. सर समजलं. दोघ जण कोणतरी लेट जॉईन झाले, त्यांना आपण ऍडमिट केले बरं का. हे मी सेटिंग बघतो काय आहे. समजलं काय? हो हा सर. सर. तर हे थोडस क्लिअर करून आपण जातोय पुढे. आता इकडे आलो आपण, युनिट नंबर 1 कडे आलो आहे.
आपलं जे पहिलं युनिट असेल ह्या सब्जेक्ट साठीचं त्या युनिटकडे आलो आपण, जिकडे 6 तासामध्ये हे युनिट कव्हर करा असं म्हटलं. आणि नाव जर बघितलं ह्या युनिटचं तर रिव्हिजन ऑफ सी प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. आता इकडे रिव्हिजन शब्द वापरला, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा विचार केला गेला नाही असं मी म्हणेन. जर तुम्हाला कम्प्युटर प्रोग्रामिंग झालं नसेल तर हा सिलेबस सेट करताना रिव्हिजन हा शब्द आल्यामुळे ह्याचा अर्थ काय झाला, जो फर्स्ट इयर मध्ये जर काही इंजिनिअरिंग करून विद्यार्थी सेकंड इयरला गेले असतील तर त्यांना तो विषय होता, सी प्रोग्रामिंग हा विषय होता. बर का, येतं का लक्षात? हॅलो, येस सर. मग हा रिव्हिजन जो शब्द आहे तो डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी नाही असं म्हणू आपण. मग हे आपण न विचारात घेता डायरेक्ट सी प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट असं नाव देऊ तुमच्यासाठी, खास डिव्हिजन बी साठी. युनिट नंबर 1 सी प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. मग हे जे हे कंटेंट्स दिलेले आहेत, हा मी सिलेबस तुम्हाला कसं पाठवणार, बाकीचे कशी पाठवतात? कॉपी आहे सर, आहे. हा, मग काय कॉपी आहे आमच्याकडे. व्हेरी गुड. मग तुम्ही काय करा, ह्याच्यासाठी एक 200 पानी नोटबुक बनवा बरं का. ही माझी रिक्वेस्ट आहे. परत एकदा, किती विद्यार्थी बनवतात मला माहित नाही, पण सिन्सिअर रिक्वेस्ट माझी, एक 200 पानी नोटबुक बनवा. त्या नोटबुक मध्ये आपण जी काही चर्चा केली, कोर्स ऑब्जेक्टिव्ह बघितले, कोर्स आउटकम्स बघितले, स्ट्रक्चर बघितलं त्याचं, हे सिलेबस वगैरे सगळं लिहून काढा. आहे जमेल? हो सर, करतो आम्ही. सिलेबस हो, तेवढा सर. लिहून काढा. हो. हा, मग मी इकडे लिहून वगैरे देत नाही बसत. आपण फास्ट जाऊया पुढे. आहे ना, काय कंटेंट आहे आणि डायरेक्ट आज आपण चालू करूया. नारळ फोडून तिकडे बघा ना, उदबत्ती लावून आपण चालू करूया आज. आहे जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट आपल्याला समजेल. नाहीतर हे नुसतंच सिलेबस आणि हे सांगत बसण्यात आपला वेळ जाईल आणि जो मेन कॉन्टेंट आहे ते राहील बाजूला. येस, कोणतरी आलं मला वाटतं. येस सर. ठीक आहे. तर इकडे आपण फास्ट जातोय, मी थोडंसं समजून घ्या आणि फुल कॉन्सन्ट्रेशन थोडंसं ऐका. ना, टेक्निक्स आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स आहेत, ज्याच्यामध्ये अल्गोरिदम येतं, फ्लो चार्ट येतं. थोडक्यात सांगतो मी, अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट, दीज आर दी 2 टेक्निक्स विथ दी हेल्प ऑफ विच वी कॅन सॉल्व्ह अँड सर्टन प्रॉब्लेम्स. हे थोडंसं डिटेलमध्ये मी सांगेन. बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ सी प्रोग्राम, ठीक आहे. कॅरेक्टर सेट इन सी, डेटा टाइप्स इन सी, ऑपरेटर्स इन सी, डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट्स, लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट्स, केस control structure, civil engineering based problems and programming which is using decision control structures, looping control structures, case control structures, functions in C, functions using pass by value, passing by parameters and passing by value. Okay, civil engineering based problems and programming using functions in C. आता तसं बघायला गेलं तर हा अख्खाच्या अख्खा युनिट म्हणू आपण. अख्खाच्या अख्खा युनिट म्हणजे जे काही विद्यार्थी दुसऱ्या डिव्हिजन मध्ये, मला वाटतं ए डिव्हिजन मध्ये, ते फर्स्ट इयर मधून आलेले आहेत. काय तर दोन्ही मध्ये कसं आहे, ते डिव्हिजन ए मधले विद्यार्थी फर्स्ट इयर मधून आलेले आहेत आणि सगळे सर. डायरेक्ट सेकंड इयर, बरोबर. हा, मग त्या विद्यार्थ्यांना हा विषय होता, अख्खाच्या अख्खा विषय होता, जो फर्स्ट इयर मध्ये सेमेस्टर 2 ला होता तो. त्याच्यामुळे इकडे रिव्हिजन शब्द वापरला त्यांनी. आलं का लक्षात? हॅलो हॅलो, हो सर. येस सर. हा, तर तुमच्यासाठी आपण हे व्यवस्थित घेऊया बरं का. मी व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न करेन, फक्त तुमची पण तेवढी तळमळ असावी. तुम्ही पण सगळ्या गोष्टी जे काही शिकवल्या जातील किंवा सांगितल्या जातील, तुमच्यासोबत मी पण शिकतोय, तर त्या पण तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्यावी ही अपेक्षा आहे. ओके, हॅलो, ओके. ओके सर. तर मग पहिला युनिट हा पूर्ण सी लँग्वेजची रिव्हिजन आहे असं म्हणूया आपण. आणि आत्ताच मला सिलेबस तुमच्या क्लास कोऑर्डिनेटर कडून मिळालेला आहे बरं का. आणि डायरेक्ट आपण इकडे उतरलेलो आहे ना मैदानामध्ये, कसं म्हणणार बघा. युनिट नंबर 2 जे आहे ना, ॲरेज इन सी, हा पण परत सीचाच पार्ट आहे. फक्त ह्याच्यामध्ये थोडासा डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन हे सगळं सीच आहे. जे सीचं नाही तिथनं फक्त बघू आपण. मॅट्रिक्स ऑपरेशन्स हे पण सीच आहे. मल्टिप्लिकेशन, इन्व्हर्जन युझिंग क्रॅमर्स रूल. आता हे क्रॅमर्स रूल जो काही आहे तो आपल्याला जुंजळे सरांकडून शिकायला लागेल बरं का. जुंजळे सर आहेत काय? येस सर. हा, तर न्यूमरिकल मेथडचा जो पार्ट आहे तेवढा फक्त तुम्ही घ्या बरं का. बाकीचं मी प्रोग्रामिंग कव्हर करेन. पण हे क्रॅमर्स रूल वगैरे हे मला पण काय माहित नाही, आमच्या वेळेस पण मी कधी शिकलेलं नाही. ठीक आहे, तर तुम्ही फक्त ते फिजिकली सॉल्व्ह कसे करायचे प्रॉब्लेम ते शिकवा. मी प्रोग्रामचं घेईन विद्यार्थ्यांना. सोल्युशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग गॉस एलिमिनेशन मेथड.
आता ही गॉस एलिमिनेशन मेथड इज ऑल्सो पार्ट ऑफ न्यूमरिकल मेथड्स, जे परत जुंजळे सर आपल्याला सांगतील आणि आपण त्याचा प्रोग्राम शिकू. सिव्हिल इंजिनिअरिंग बेस्ड प्रॉब्लेम्स प्रोग्रामिंग युझिंग मॅट्रिक्स ऑपरेशन, हे घेऊ आपण. ठीक आहे. फक्त जे न्यूमरिकल मेथड्स आहेत ते थोडस जुंजळे सरांची आपल्याला मदत लागेल, ते मदत करतील आणि आपण समजून घेऊ. रूट्स ऑफ इक्वेशन हे पण परत बायसेक्शन मेथड वगैरे हे न्यूमरिकल मेथड्स मध्ये येतं. डेरिव्हेटिव्ह बेस्ड ऑन मेथड्स, ठीक आहे. न्यूटन रॅप्सन मेथड हा पूर्ण युनिट जो आहे, युनिट नंबर 3, हा टोटली न्यूमरिकल मेथड्स मध्ये मोडतो. पुढचा जो आहे युनिट नंबर 4, न्यूमरिकल इंटिग्रेशन मेथड, ठीक आहे. सिम्पसन्स ट्रॅपेज हायडल रूल, ठीक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग बेस्ड प्रॉब्लेम्स प्रोग्रामिंग हे घेऊ आपण. अबो न्यूमरिकल मेथड्स, ह्या मेथड्स जुंजळे सरांकडून समजतील आपल्याला आणि मग आपण त्याचं हे जे काही प्रोग्राम आहे ते घेऊ आपण. ठीक आहे. सोल्युशन ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, आयलर्स मेथड, ठीक आहे. मॉडिफाईड आयलर्स मेथड, रुंगे-कुट्टा मेथड, ठीक आहे. हे तिन्ही मेथड्स ज्या काय आहेत त्या न्यूमरिकल मेथड्स मध्ये मोडतात. जुंजळे सर आपल्याला मदत करतील. ठीक आहे. मग हे परत हे जे काही वर मेथड्स बघितल्या त्याचे प्रोग्रामिंग पण आपल्याला थोडंसं जमलं पाहिजे असं अपेक्षित आहे. युनिट नंबर 6 परत स्टॅटिस्टिकल अनालिसिस, जिकडे मीन म्हणलं मी आता म्हणलंय ना, स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे, मीड, मोड, मेडियन, हे जे काही स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलं जातं ह्याच्याद्वारे, तर हे पण परत एकदा मला वाटतं थोडंफार जुंजळे सर मदत करतील आपल्याला. पॅराबोलिक कर्व फिटिंग वगैरे काय असतं, रिग्रेशन अनालिसिस म्हणजे काय, आणि नंतर मग हे जे वरती आपण मेथड शिकल्या त्याच्यासाठी आपण प्रोग्रामिंगद्वारे ते कसं सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील ह्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी बघू आपण. आणि इकडे मला वाटतं सिलेबस संपला. हॅलो, किती युनिट्स आहेत? 6 युनिट्स आहेत. 75 मार्काचा विषय आहे, जिकडे 50 मार्काची प्रॅक्टिकल ओरल एक्झाम होईल आणि 25 मार्काचं तुमचं इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट, जिकडे तुम्ही लॅब मॅन्युअल वगैरे लिहिणार, असाइनमेंट्स काही असतील तर त्या लिहिणार. अशा पद्धतीचा हा 75 मार्काचा विषय आहे, जिकडे त्यांनी काही बुक्स दिलेले आहेत. तर हे बुक्स पण तुम्ही थोडेसे रेफर करा. जर कधी कॉलेजमध्ये आला चुकून वगैरे, किंवा कसं बघा ना, काळजी घेत म्हणू आपण चुकून म्हणण्यापेक्षा, तर तिकडे तुम्हाला हे बुक्स वगैरे भेटतील आणि आपल्या पण काही नोट्स असतील ते आपण शेअर करू तुम्हाला. अशा पद्धतीने हा विषय संपेल 75 मार्काचा. काय अडचण? नो सर. नो सर. ठीक आहे. तर आता बऱ्यापैकी मला सिलेबस पण काय आहे असं कळलं आहे. तर त्याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे ना, पहिला चॅप्टर जो काय आहे तो आपण आज चालू करतोय. पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे? रिव्हिजन आपण थोडंसं फोडलं ते सी प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट असं आपण देऊ तुमच्यासाठी. रिव्हिजन तुम्हाला म्हणू नाही शकत आपण, सी प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट, जिकडे आपण थोडंसं सी लँग्वेज म्हणजे काय असते हे समजून घेण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. आपण चॅप्टर नंबर 1 युनिट नंबर 1 चालू करतोय. काय अडचण? नो सर. सिलेबस जो काय आहे तो लिहून काढा. 200 पानी एक नोटबुक बनवा. त्याच्यामध्ये 2 भाग करू शकता तुम्ही. एक भाग जो असेल तो प्रोग्रामिंग साठी ठेवा आणि दुसरा भाग जो आहे तो न्यूमरिकल मेथड साठी बनवा. ज्यावेळेस जुंजळे सर घेतील न्यूमरिकल मेथड, त्यावेळेस ते न्यूमरिकल मेथडचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह फिजिकली कॅल्क्युलेटर, पेन आणि पेपरनी तुम्हाला करायला लागतील, तर ते तिकडे तुम्ही करा. आणि त्याच्यासाठी प्रोग्रामिंग कसा लिहायचा, प्रोग्राम कसा असतो ते आपण इकडे सांगू. काय अडचण? नो सर. तर मी थोडस बरं का थोडस वेगळी स्क्रीन शेअर करतोय मी. एक मिनिट द्या. अरे अरे अरे, ह्या नोट्स पण मी तुम्हाला शेअर करेन बरं का. दिसतात का स्क्रीनवर? हॅलो, हो सर, दिसते. एका विद्यार्थिनीच्या ह्या नोट्स आहेत. जी विद्यार्थिनी आता आपल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ही विद्यार्थिनी आहे. नाव तिचं दीपज्योती साठे. ठीक आहे. 3rd इयरला मला वाटतं 2nd सेमिस्टरला आहेत ते आता. 2018 साली त्या 1st इयरला होत्या आणि त्यावेळेस त्यांनी छान अक्षरामध्ये लिहिलेल्या ह्या नोट्स आहेत आणि त्या नोट्स आपण स्कॅन करून विद्यार्थ्यांना शेअर करू. काय अडचण? हॅलो, ह्या 1st इयरच्या नोट्स आहेत. नो सर. हा, 1st इयरच्या नोट्स आहेत ह्यातनं जेवढं काही तुम्हाला समजून घेता येईल तेवढा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी पण सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. ह्या अख्ख्या नोट्स म्हणजे आपलं युनिट नंबर 1 आहे असं समजू आपण थोडक्यात. तर आपण इकडे डायरेक्ट येतोय आपण बरं का.
कम्प्युटरचा विषय होता का मागच्या सेमिस्टरला वगैरे? कॅड वगैरे, ऑटो कॅड होता. कॅड होता. कॅड होता. म्हणजे मग काय जास्त तुम्हाला कम्प्युटर बद्दल सांगायची गरज नाही का? गरज आहे? कम्प्युटर म्हणजे काय माहितीये का? हो सर. माहिती आहे सर. हा, काय काय असतं त्याच्यामध्ये? ब्लॉक डायग्राम कम्प्युटरच्या काय काय पार्ट्स येतात कम्प्युटर मध्ये? फटाफट. मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड. हा, अजून? सीपीयू म्हणजे काय? फटाफट सांगा आन्सर. हॅलो. It is a processing device in which all operations are performed. ओके, अजून काय? आपण जे कीबोर्ड मधून इनपुट देतो ते इनपुट सीपीयू मध्ये प्रोसेस केलं जातं आणि मॉनिटर वर डिस्प्ले केलं जातं. बरोबर बरोबर, हे सगळ्यांना माहिती आहे. जास्त मग खोलात जायची गरज नाही आपल्याला. हॅलो. येस सर. येस सर. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. सीपीयू म्हणजे एक डब्बा असतो तो, बरोबर का? बॉक्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणणार बघा ना, सीपीयू म्हणतो आपण त्याला. सीपीयू दिसते का? स्क्रीन दिसते का? मी डायग्राम काढली एक. हॅलो. येस हो सर. सर दिसते. तर इकडे इकडे इनपुट डिव्हाइसेस असतात. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे तुमचं कीबोर्ड आलं, माऊस आला तुमचा, परत माईक आला, बरं का? माईक आला, बारकोड स्कॅनर आला आहे. जर तुम्ही मॉलमध्ये गेला तिकडे तर बरेच काही प्रोडक्ट्स असतात त्याच्यावरती बारकोड असतं आणि त्या बारकोड स्कॅनर एक असतो. तो स्कॅनर मी काय केलं जातं, ऑटोमॅटिकली ते प्रोडक्ट काय आहे त्याची माहिती, त्याची प्राइस, त्याची किंमत आहे इमिजिएटली स्क्रीनवरती येते. बघितलंय का होय? मॉलमध्ये किंवा कपड्याच्या दुकानामध्ये वगैरे गेला आणि कपड्याचे तिथे टॅग्स असतात, बारकोड असतात त्याच्यावरती, आणि ते बारकोड रीड करण्यासाठी एक गन असते. गन, त्याला आपण बारकोड रीडर अशी म्हणतोय. आणि ते बारकोड रीड करतात आणि इमिजिएटली जी काही त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे, फॉर एक्झाम्पल त्या प्रोडक्टचं नाव असेल, त्या प्रोडक्टची प्राइस असेल, तर ती प्राइस इमिजिएटली कम्प्युटरवरती येते. बघितलंय काय? येस सर. तर त्याला इनपुट डिव्हाइस, हे सगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत. कीबोर्ड, माऊस, परत एकदा मी रिपीट करतोय, कीबोर्ड, माऊस, जॉस्टिक. जर तुम्ही गेम वगैरे खेळत गेम वगैरे साठी बघा जॉस्टिक असतात तिकडे, पुढे मागे वर खाली अशा काय म्हणणार बघा ना, गिअर सारखं स्ट्रक्चर असतं. बघितलं का जॉस्टिक? तर ते जॉस्टिक इज ऑल्सो इनपुट डिव्हाइस. लक्षात घ्या. समजा तुम्ही ड्रोन एखादा तयार केला आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला तो ड्रोननी काय करायचंय, तुमच्या ब्रिजचं अनालिसिस करायचं किंवा वरतून बघायचंय तुम्हाला, तर आपल्याला तिकडे हेलिकॉप्टर मागवणं शक्य नाही, तेवढं कॉस्टली आपल्याकडं. आपण साधे इंजिनियर असं समजू सुरुवातीला, तर आपल्याला हेलिकॉप्टरनी ते शूटिंग करणं शक्य नाही. मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतोय, ड्रोन उडवू शकतोय. मग ते ड्रोन उडवण्यासाठी आपल्याला जॉस्टिक वापरायला लागते. बघितलंय का तुम्ही ते जॉस्टिक? हॅलो. येस. हो सर, पाहिलं. तर हे सगळे इनपुट डिव्हाइसेस आहेत. अँड विथ द हेल्प ऑफ दिस इनपुट डिव्हाइसेस, इन्स्ट्रक्शन्स वी आर गिव्हिंग, ओके, इन्फॉर्मेशन इनपुट्स वी आर गिव्हिंग टू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि मग इकडून प्रोसेसिंग होतं. इकडे त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे, कोणी सांगितलं मला कळलं नाही, पण त्यांनी आन्सर सांगितलेलं बरोबर आहे. तिथून आपल्याला मग आउटपुट भेटतं आणि ते आउटपुट आपल्याला जर दाखवायचं असेल तर आउटपुट डिव्हाइसेस द्वारे आपण ते दाखवतो. फॉर एक्झाम्पल मॉनिटर असेल किंवा डिजिटल डिस्प्ले असेल. जर तुम्ही कॅल्क्युलेटर कन्सिडर केला तुमचा, तर त्या कॅल्क्युलेटर वरती इकडे वरती डिस्प्ले असतो, डिस्प्ले छोटासा, आणि इकडे बटन्स असतात बरेच काही, आणि आपण कॅल्क्युलेशन करतो आणि आपल्याला वरती इकडे आन्सर दिसतं. हे पण एक छोटस कॉम्प्युटरच आहे असं म्हणू आपण, पण ह्याला ऍक्च्युली आपण कम्प्युटर म्हणू नाही शकणार, हा कॅल्क्युलेटर आहे. येस. हॅलो. येस. येस सर. मग इकडे आउटपुट डिव्हाइसेस मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतील? मॉनिटर येईल, अजून काय येईल? हॅलो, फटाफट. मॉनिटर येईल, प्रिंटर येईल का? टीव्ही स्क्रीन. हा, टीव्ही स्क्रीन येईल. मॉनिटर म्हणजेच टीव्ही स्क्रीन, ते एकच झालं. प्रिंटर येईल का? प्रिंटर, आपण प्रिंट आउट काढतो. येस, दॅट इज ऑल्सो हो सर. हा, प्रिंटर इज ऑल्सो, हा, प्रिंटर इज ऑल्सो आउटपुट डिव्हाइस. लक्षात घ्या. स्पीकर्स, जसं इकडे माईक हे इनपुट डिव्हाइस असेल. माईक म्हणजे आपण बोलण्यासाठी माईक वापरतो, तर तो इनपुट डिव्हाइस झाला. आणि इकडे जर विचारात घेतला तर स्पीकर्स असतील. स्पीकर्स मधून आवाज बाहेर येतो का? येस सर. सर. स्पीकर इज आउटपुट डिव्हाइस.
मग या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचा जर थोडासा जाऊन आपण विचार केला, का तर आपण प्रोग्रामिंग शिकणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं सांगतोय मी. इनसाइड दिस सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यू विल फाइंड 3 युनिट्स. कुठले कुठले असतात माहितीये का? फटाफट. काय सर? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये 3 युनिट्स असतात. त्या 3 युनिट्सची नावं माहिती आहेत का? हॅलो हॅलो काय झालं होय? हा सांगा, माहितीये का? नसेल तर मी सांगेल फटाफट. हॅलो. अरिथमेटिक लॉजिकल ALU एक असतं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा माहिती आहे तुम्हाला. ALU एक असतं. व्हेरी गुड. ALU लिहितो मी इथे. नेक्स्ट. कंट्रोल युनिट. व्हेरी गुड. अजून काय? CU म्हणू आपण त्याला, कंट्रोल युनिट. आणि स्टोरेज. हा स्टोरेज डिव्हाइस, त्याला आपण मेमरी युनिट म्हणू. व्हेरी गुड. हा मेमरी युनिट. So central processing unit is combination of 3 units which is present in the central processing unit असं म्हणू आपण त्याला. Control unit, arithmetic logical unit and memory unit. So if you wanted to store large amount of information or data into the computer, so central out of these 3 units, memory unit will help us to store the information in the memory unit. काय अडचण? ज्याला आपण स्टोरेज डिव्हाइसेस पण म्हणतो आपण. काही वेळेस आपण पेन ड्राईव्ह वापरतो, एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरतो, तिकडे आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो, त्याला मेमरी युनिट म्हणू आपण. मग मेमरीचे जर टाइप्स बघितले तर तिकडे 2 टाइप्स असतात. त्याला आपण पहिला टाइप रॅम म्हणू आणि दुसरा टाइप कुठला हो? हॅलो. रॉम. ठीक आहे, रॉम. त्याच्यामध्ये थोडासा समजून घेऊ आणि फास्ट जाऊ पुढे आपण. ठीक आहे, रॉम. So random access memory and read only memory. These are the 2 different types of memories which are available with the computer. दोघांमध्ये जर थोडासा फरक जाणून घ्यायचा झाला तर तिकडे रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी, ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा कम्प्युटर समजा आपण चालू केला बरं का, कम्प्युटर चालू केला आणि मी एक फाईल ओपन केली, त्या फाईल मध्ये मी माझं स्वतःचं नाव लिहिलं आहे ना, कॉलेजचं नाव लिहिलं आणि असं काहीतरी थोडीशी माहिती लिहिली इकडे, आणि इकडे एक बटन असतं ना, सेव्ह बटन कुठेतरी असेल, ते सेव्ह बटन दाबल्यानंतर ऍक्च्युली ही सगळी इन्फॉर्मेशन जी काय आहे ती हार्ड डिस्क या मेमरी युनिट मध्ये स्टोअर होते. बरोबर का हो? हॅलो. हो सर. पण मी हे सेव्ह बटन दाबायच्या आधीच झालं काय, तिकडे पॉवर ऑफ झालाय, लाईट गेली आहे. मग ही जी काही मी माहिती ह्या स्क्रीनवरती मला दिसत होती, त्या डॉक्युमेंट मध्ये मी उघडून ती जी काही टाईप करत होतो ती सेव्ह करण्याच्या आधीच लाईट गेली आणि हे सगळंच माझा मॉनिटर बंद पडला आहे. आणि मग मी ज्यावेळेस लाईट आली त्यावेळेस परत चालू केला मॉनिटर, ही सगळी माहिती मला दिसेल का हो परत? नाही दिसणार. हा. मग ही जी काही माहिती ज्यावेळेस आपण बिफोर सेव्हिंग आहे ना, बिफोर सेव्हिंग एनी काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, इफ इट इज अवेलेबल ऑन दी मोबाईल स्क्रीन or laptop screen, at that time that all information will be stored in the RAM. त्याला random access memory त्या मेमरी मध्ये ती स्टोर होते. टेम्पररीली इट विल बी स्टोर्ड ऑन दी स्क्रीन म्हणू आपण. जोपर्यंत आपण हे सेव्ह बटन दाबत नाही तोपर्यंतच ती दिसत राहते स्क्रीनवर. वन्स यू विल प्रेस दिस सेव्ह बटन, at that time entire information will be shifted from रॅन्डम ऍक्सेस मेमरी टू रॉम. मग ती रीड ओनली मेमरी मध्ये जाऊन स्टोर होते, हार्ड डिस्क मध्ये स्टोर होते म्हणून आपण. सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरत असाल तर तिकडे ती जाऊन स्टोर होते. काय अडचण? नो सर. म्हणजे थोडक्यात रॅन्डम ऍक्सेस मेमरी इज टेम्पररी मेमरी अँड रीड ओनली मेमरी इज परमनंट मेमरी. इन दिस वे वी कॅन मेक डिफरन्सिएशन बिटवीन दीज 2 मेमरीज. आता इकडे तुम्ही म्हणणार परमनंट मेमरी म्हणजे परत कधीच घालवू नाही का शकत, तर असं नाही आहे. We can delete that information, but once it is deleted, further we cannot retrieve. तर हे कळलं का मेमरी युनिट्स? हॅलो हॅलो हॅलो. सर अजून एकदा सांगा. आता काय अवघड झालं. कोणाला समजलं? कोण सांगेल अनम्यूट करून? सोपं आहे. येस सर. हा, कोण सांगेल? अनम्यूट करून सांगा ना. ज्यांना समजलं त्यांनी सांगा, ज्यांना नाही समजलं ते ऐकतील
आणि समजून घेतील. आणि जर कोणालाच नाही आला तर मी सांगेन, नो इश्यूज. फटाफट वेळ कमी आपल्याकडे. हॅलो हॅलो हॅलो. रॅम मध्ये परमनंटली डेटा स्टोअर होतो आणि रॉम मध्ये टेम्पररी डेटा स्टोअर होतो. आणि हे दोन्ही मेमरीचे टाइप्स आहेत. हे दोन्ही पण कम्प्युटरच्या मेमरीचे टाइप्स आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलचं पण एक्झाम्पल घ्या. एखादा मेसेज तुम्ही पाठवायला लागलाय आणि पाठवताना तो काय केला, तुम्ही टाईप केलाय ना, टाईप केल्यानंतर काय झालं, तिकडे एकदम बॅटरी तुमची संपली आणि मोबाईल बंद झालाय, स्विच ऑफ झालाय, तर तो सेव्ह होत नाही बरं का. SMS म्हणतोय मी. व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरती तुम्ही काही मेसेज लिहित असेल तर ते ऑटो सेव्हड फीचर असतात त्याच्यामध्ये, काही वेळेस सेव्ह पण होईल ते. पण पूर्वीचे जर जुने मोबाईल घेतले तिकडे जे बटनांचे वगैरे होते ना, आमच्या काळामध्ये होते ते असले, तर ते सेव्ह बॅटरी संपली की ते तुम्ही जे काही मेसेज टाईप केलं ते उडून जाणार. बरोबर का, आलं का लक्षात. तर ते रॅम मध्ये स्टोअर होणार, त्याला रॅम म्हणू आपण. आणि जर मी तो मेसेज सेव्ह केला, ठीक आहे, तर तो ड्राफ्ट म्हणून सेव्ह होतो तो. आणि सेव्ह जर झाला तर त्या ड्राफ्टच्या सेक्शन मध्ये तो जाऊन सेव्ह होतो. तिथून आपण परत एकदा तो ओपन करून, टाईप करून, मॉडिफाय करून पाठवू शकतो. बरोबर का. हॅलो. येस सर. येस सर. तर एवढं फक्त लक्षात घ्या, त्याला मेमरी युनिट म्हणू आपण. हे कशासाठी गरजेचं आहे, जर उद्या आपण प्रोग्राम काही लिहायला लागलो आणि आपण जर प्रोग्राम सेव्ह न करताय, जर चुकून आपल्या मोबाईलची बॅटरी किंवा कम्प्युटर जर बंद पडला, तर ते आपण जे काही टाईप केलेला प्रोग्राम असेल, 10 लाईनीचा, 15 लाईनीचा, 20 लाईनीचा, 50 लाईनीचा, तर ते सगळे आपले जे काही एफर्ट्स आहेत ते वाया जातील. ते वाया जाऊ नये म्हणून आपण प्रत्येक वेळेस आफ्टर रायटिंग युअर प्रोग्राम यू विल हॅव टू सेव्ह युअर प्रोग्राम. हे सेव्ह तुम्हाला बटन प्रेस करण्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. हॅलो. यस, येतंय का लक्षात. हॅलो. जाऊया पुढे. हो सर. नेक्स्ट युनिट जे आहे, ज्याला आपण अरिथमॅटिक लॉजिकल युनिट असं म्हणतो. आता तिकडे आपण बऱ्याचदा बघितलं बरं का, की जसं आपण विचार करतोय, आपल्याला ब्रेन आहे म्हणू आपण, आणि इकडे बऱ्याच गोष्टींचं थिंकिंग होतंय ना, लॉजिकल थिंकिंग म्हणू आपण, ज्याला मराठीत तर्कशास्त्र वगैरे असं म्हणतात. काही जणांचं तर्कशास्त्र चांगलं असतं ना, लॉजिक परफेक्ट असतं, थिंकिंग एकदम ग्रेट असतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, दे आर एबल टू टेक अप्रोप्रिएट डिसिजन्स इन देअर लाईफ, आणि ते निर्णय घेऊ शकतात आणि पुढे जाऊ शकतात. बरोबर काय. निर्णय घेण्यासाठी, डिसिजन घेण्यासाठी आपल्याला तिकडे लॉजिक लागतं. तर इकडे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कम्प्युटरला डोकं नाही स्वतःला, ठीक आहे, पण तिकडे आपण एक युनिट वापरतोय ज्याला लॉजिकल युनिट असं म्हणतोय, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट असं म्हणतोय. अरिथमॅटिक म्हणजे तुमचे बेसिक ऑपरेशन्स मॅथ्स मधले, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि तुमचं मॉड्युलर डिव्हिजन, हे 5 ऑपरेशन्सला आपण अरिथमॅटिक ऑपरेशन्स असं म्हणतो. तर हे अरिथमॅटिक ऑपरेशन्स सोबत लॉजिकल ऑपरेशन्स पण असतात काही. मग अरिथमॅटिक आणि लॉजिकल टुगेदरली जर वापरून असं काही युनिट जर बनवलं, तर ते युनिट आपल्याला डिसिजन मेकिंग साठी हेल्पफुल राहतं. समजलं का. त्याला ALU असं म्हणतो आपण, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. कम्प्युटर स्वतः काही डिसिजन्स ऍक्च्युअली घेऊ नाही शकत, पण विथ द हेल्प ऑफ अरिथमॅटिक लॉजिकल युनिट वी कॅन राईट सर्टन प्रोग्राम्स, अँड these programs will help us to computer to take certain decisions. समजलं का. हॅलो. येस सर. हो सर. ह्याचं एक छोटस एक्झाम्पल बरं का. तुम्ही इलेक्ट्रिकल वगैरे असला कुठला सब्जेक्ट होता का बघा ना, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, मोटर वगैरे तुम्ही शिकला असणार आहे तिकडे. तर त्याच्यामध्ये अँड गेट, ऑर गेट असलं काही शिकला का. हो सर. अँड गेट, ऑर गेट. एक मिनिट ना, विद्यार्थी कॉम्प्युटर डिपार्टमेंटला होतं सर. हा, कम्प्युटर डिपार्टमेंटला, किंवा तुम्हाला पण काय बघा ना, 2 जण कोणतरी आले, त्यांना घेतलंय आतमध्ये. इकडे इकडे मग ते जे काही अँड गेट, लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर, लॉजिकल नॉट असले काही लॉजिकल ऑपरेटर्स आपण वापरायचो. आणि तिकडे ट्रूथ टेबल वगैरे काही शिकला का बघा, अँडचा ट्रूथ टेबल, ऑरचा ट्रूथ टेबल. हॅलो, होतं का असलं काय. नाही सर, नव्हतं होत. नाही सर. बर, ते थोडस सांगायला लागेल. ते आपण सांगू ज्यावेळेस आपला चॅप्टर नंबर 2 चालू होईल, त्यावेळेस मला आठवण करा. त्याच्या थ्रू ऍक्च्युली काय करतं कम्प्युटर, लॉजिकली डिसिजन घ्यायला हेल्प करतं आपल्याला. आपल्या चॅप्टर नंबर 2 नाही, ऍक्च्युली ह्याच चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे बरं का. ते थोड्या वेळात आपण शिकू, जर टाइम राहिला तर आपला, नाहीतर पुढच्या लेक्चरला.
तर हे लॉजिकल युनिट जे काही आहे ते लॉजिकल ऑपरेशन्स करण्यासाठी लॉजिकल ऑपरेटर्स आपण वापरणार आहोत. लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉट. तर ते वापरून आपण डिसिजन घेऊ शकतो. ह्याचं एक छोटंसं एक्झाम्पल देऊन आपण पुढे जातोय. समजा 2 विद्यार्थी आहेत. एका विद्यार्थ्याचं नाव ए आहे, दुसरा विद्यार्थ्याचं नाव बी आहे. आता मी काय म्हणतोय व्यवस्थित ऐका. ए आणि बी नी समोर येऊन स्टेजवरती डान्स करायचा आहे असं मी ज्यावेळेस म्हणतो